गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळाच्या वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत भाजप युवा मोर्चाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे। भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विक्रम तरे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिला व मुलींची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। कल्याण पूर्वेत एकामागोमाग एक अशा 2 अत्याचाराच्या घटना घडल्यात। कल्याण पूर्वेत कायदा सुव्यवस्था बिघडली असून याबाबत पोलीस उपायुक्तांना भेटून पुण्याच्या धर्तीवर जलदगतीने तपास करण्याची मागणी केली असल्याचं विक्रम तरे यांनी सांगितलंय। आज आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्ह्यातर्फे डीसीपी साहेबांना भेटायला आलो होतो। आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज डीसीपी साहेबांना भेटलो। आज कल्याण पूर्वेला जी घटना घडलेली आहे, एका मागोमाग एक 2 घटना घडल्या ज्या अत्याचाराच्या आहेत। हा जो कल्याण पूर्वेला जी कायदा व्यवस्था अयोग्य चालू आहे त्या संबंधित आम्ही भेटायला आलो होतो। आज आम्ही डीसीपी साहेबांना भेटल्यानंतर डीसीपी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या अत्याचाराच्या 2 घटना घडलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई जशी आपण पुण्याला केलेली आहे की 2 महिन्यात त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आता होणार आहे, तर तुम्ही त्याचप्रमाणे कारवाई करावी आणि आपल्या इथले जे दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई होऊन त्यांना दोषी ठरवावं आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। डीसीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या आता जी कारवाई करायची आहे ती त्याच पद्धतीने होईल। त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की जे पुण्याचे पोलीस अधिकारी होते त्यांनाच त्यांनी इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच ही कारवाई करून घेणार आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होऊन दोषींना आपण फाशीची शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।